तर चला तुम्हाला दाखवते रात्री आपल्या बाप्पाचा बर्थडे कसा सेलिब्रेशन केला। तर चला जाऊया मंदिराकडे। तर वन मोर टाइम चलते हे मंदिर के पास। तर चलो हे बघू शकता रात्रीचा व्ह्यू मंदिराच्या इथं असा भारी भक्तजनांची गर्दी येणं जाणं दर्शन चालू होते। आणि मी पण मग गेले मंदिराकडे। मी दिवसभर मंदिराकडेच राहते, कार्यक्रम वगैरे असला की तिकडेच बसते। आणि मग फायनली बघा आपल्या बाप्पांचं इकडं सजावट झालेली सत्यनारायण। आणि माझी मुलगी बघा कसं प्रसाद वाटत बसलीये, आणि तिची मैत्रीण प्रसाद आणि ती पंचामृत नाही का सत्यनारायणचं देतात ती देत बसलेली। आणि इकडे आपली बाप्पा कसे मस्त अशी सत्यनारायणची पूजा झालेली आहे। तिकडे आहो थांबलेत, हा आहे माझा पुतण्या। आणि त्याला व्लॉगमध्ये यायला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, तो येतच नाही। मग असं इकडं मग स्पीकर वगैरे। आणि मग नंतर आरतीचा टाइम झाला बघा, माझी पुतणी तिकडे धूपचं हे करते आणि माझी कन्या आरती करते। आणि मग अशी मस्त आरती वगैरे बघा, भजन वगैरे खूप छान वाटत होतं। मग एकदम भक्तिमय वातावरण बघा, ढोलाच्या ढोलाच्या सुरावर म्हणजे असं आरती बोलत होते, खूप छान वाटत होते। मग फायनली आरती झाली आणि मग माझ्या मुलीने तिकडे आरती द्यायला सुरुवात झाली, आरती दिली सगळ्यांना। आणि मग मी फर्स्ट टाइम पावती फाडायला बसलेली, तर खूप वेगळं वाटत होते पण मजा पण वाटत होती पावती फाडायला। आणि भक्तजनांनी खूप सारा प्रसिद्धी काय दिलं ते दिलं। आणि इकडं मस्त असे लोक पण आलेली, खूप मंडळी आलेली, खूप मंडळी, खूप 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 एवढे मस्त असं जेवण वगैरे झालं। आणि मी वर्गणीचे पैसे हातातच ठेवून इकडं पावत्या फाडायचं काम चालू होतं माझं। तिकडं मस्त असे लोक जेवत करत होते भक्त बाप्पांचे। आणि मस्त असं पावत्या फाडत मी बसलेली। आणि मग फायनली माझं जेवायचं टाइम आलं, मला खूप भूक लागलेली। मग मला असं पंक्तीमध्ये बसून जेवायला खूप आवडतं। हा होता अननसचा शिरा, पायनॅपल शिरा, आणि असं